गणपती ओंकारा औंड माता कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदू रूपे अचल बळ निर्गुण निराकारा योग माया अर्थ मात्रा विचरी भवतारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा वर्ण आकार मात्रा ब्रह्मा सुजकारा उकाल जीवित वर्ण राक्षसी अखिल चराचरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत या दासा तव पदी देखारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पिटले महाराज सद्गुरू पिटले महाराज ब्रह्मभूत मोरे दादा आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली आणि आदरणीय तिघे गुरुपुत्रांच्या चरणी त्रिवारंदन आणि या मंदिरातील सर्व स्थापित देवतांच्या चरणी त्रिवारंदन आणि जगदंबेच्या माते त्रिवारंदन आणि इथे जमलेल्या सर्व भाग्यवंत सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने प्रचार प्रसाराने महाराजांच्या आशीर्वादाने आपण जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला तो खूप छान आणि निर्विघ्नपणे पार पडला. यात तुमच्या सर्वांचं खूप मोठं सहयोग आहे. तुम्ही जो प्रचार प्रसार केला, तुम्ही जे घरोघरी गेला, लोकांना समजून सांगितलं आरोग्य शिबिर विषयी, आरोग्य शिबिर काय आहे, आरोग्य शिबिरचा फायदा काय आहे, आयुर्वेदिक औषधी काय आहे, जे तुम्ही लोकांना समजून सांगितलं आणि जे लोक इथे तपासणीसाठी आलेत आणि जे काही औषधी घेऊन गेलेत त्यांना जो काही फरक पडेल, जे काही आजार असतील किंवा त्रास असेल तो त्यांचा दूर होईल आणि ते त्यांचं आरोग्य एकदम सुरक्षित होईल. हे ज्यावेळेस ते तुम्हाला आशीर्वाद देतील त्यावेळेस तुम्हाला खूप मोठं पुण्य भेटेल. ही महाराजांची गवई आहे आणि हे काम ग्रामसभेत अंतर्गत स्वामींचं काम आहे. आणि जो स्वामी महाराजांचा आणि गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने ग्रामसभेत अंतर्गत काम करेल त्याच्या कुठल्याच अडचणी स्वामी महाराज राहू देणार नाही. त्या सर्व अडचणी स्वामी महाराज दूर करतील आणि त्या तुम्हाला कळत न कळत दूर करतील. या शिबिराच्या काळामध्ये महाराजांनी एवढे अनुभव दिले मला की मी विचार नाही करू शकत. एवढे महाराजांनी मला अनुभव दिले या शिबिराच्या काळामध्ये मला स्वतःला वैयक्तिक. तर आपण सेवा करत असताना ती कशी करावी आणि कशी नाही करावी हे महाराज माऊली आपल्याला आपल्या मार्गदर्शन सांगत असतात. तसंच स्वयंसेवक टीम, महिला स्वयंसेवक टीम, पुरुष स्वयंसेवक टीम यांनी खूप मेहनतीने महाराजांचा प्रचार प्रसार केला आणि ज्या दिवशी आरोग्य शिबिर होतं त्या दिवशी खूप कटाक्षाने त्यांनी महाराजांची सेवा केली. जे काही काम असेल ते काम योग्य ते सांगितलं गेलं ते सर्व महाराजांनी केलं, त्यांच्याकडून महाराजांनी करून घेतलं. आणि ज्या सेवा त्यांनी केल्या त्या सेवेत तो ज्यांनी सहभाग घेतला तर महाराज त्यांना त्यांचं फळ एवढं देणार आहे की आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही. फक्त तिथे एकच गोष्टीची नाराजी झाली थोडी की ज्या स्वयंसेवकांना जे काम सांगितलं होतं ते काम केलं पण काही स्वयंसेवकांनी ते काम केलं नाही, दुसऱ्या कामात मग्न झाले. यापुढे असं करू नका की जे काम महाराजांनी नियोजित आपल्याला दिलेलं आहे तेच काम आपण करा. आता स्टॉल धारक जे होते, जे सेवेकरी स्टॉल धारक होते ते स्टॉलवर हल्ले नाही, ते स्टॉलवरच थांबले, ते कुठेच तिकडे तिकडे गेले नाही. त्यानंतर ज्या महिला सेवेकरांना सांगितलं होतं की तुम्ही लेडीजला रांगेत ठेवा, रांगेत लावा, त्या महिला तिथेच थांबल्या, त्यांनी तेच काम केलं. असं काम प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून करावं अशी मी महाराजांतर्फे तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि जर आपण असं सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून जर जे काम नियोजित आपल्याला सांगितलं ते जर आपण केलं तर महाराज आपल्याला त्या गोष्टीच्या भरभरून आशीर्वाद देतील. आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि असेच महाराज माऊली आपल्याकडनं ग्रामसभा अंतर्गत सेवा करून घेऊ अशीच महाराजांना मी विनंती करतो. त्यानंतर येणारा 2 मार्च होळी, आपण तिला पुथाश्विनी पौर्णिमा म्हणतो.
तर तिला उतांशनी का म्हणतात? उष्णाष्टमी म्हणजे अग्नी आणि पौर्णिमा म्हणजे अग्नीमध्ये आपण त्या दिवशी दुष्ट कर्म दहन करत असतो. काय करत असतो त्या दिवशी? आपण दुष्ट कर्म त्या दिवशी अग्नीमध्ये आपण दहन करत असतो. तर जो काही कालावधी असतो तो उष्ण कालावधी असतो. तिथून आपल्याला उष्णता धरती मातेमध्ये तयार होत असते आणि ती उष्णता वरती येत असते. ती उष्णता वरती येत असते त्यावेळेस आजूबाजूला खूप काही अशी प्रकारची घाण जमा झालेली असते. आता घाण म्हणजे पाळा पाचोळा, कारण वसंत ऋतूची बहर येणार असते त्यामुळे जो सर्व काही पाळा पाचोळा असतो तो पृथ्वीवर म्हणजे खाली पृथ्वीवर पडत असतो. आणि तो पाला पाचोळा पडल्यानंतर तो सगळा घाणीचं साम्राज्य तिथं निर्माण होतं. ते साम्राज्य आपल्याला साफ करण्यासाठी तिथून आपल्याला कुठल्याही प्रकारची रोगराई निर्माण होऊ नये तो पाळा पाचोळा जमा करून तेच त्या दिवशी आपल्याला दहन करायचं असतं त्या होलिकामध्ये. तर होलिका कशी दहन करावी? आपल्या घराच्या बाहेर शेणाने सारून, गाईच्या शेणाने थोडस सारून तिथे आपल्याला गौऱ्या घ्यायच्या आहेत. गाईच्या गौऱ्या घेतल्यानंतर आपल्याला एरंडाच्या झाडाची फांदी असते. एरंडाचं झाड माहिती सगळ्यांना. त्याच्या झाडाची जी फांदी असते ती फांदी घ्यायची, ती फांदी त्यात लावायची आणि होलिकाचं पूजन करून आपल्या घरातनं अग्नी आणून, आपल्या देवघरातनं अग्नी आणून ती होळी पेटवायची आणि त्या होळीला आपल्याला राऊंड मारायचे असतात. तर त्या दिवशी त्या होळीला आपल्याला त्या होळीमध्ये अजून एक सेवा करायची असते. जे मच्छराच्या स्वरूपात आपल्याला पिठाचे गोळे तयार करून मच्छरांचा एक आकाराचा पिठाचा गोळा तयार करायचा. त्यानंतर जे काही कीटक असतील बारीक बारीक जे आपल्याला त्रास देतात त्या कीटकांचा असं आपल्याला गोळे तयार करायचे पिठाचे आणि ते त्या दिवशी ते अग्नीमध्ये स्वाकार करायचं आणि सांगायचं की ह्या पृथ्वीवरची जी काही रोगराई आहे ती तुम्ही दूर करा तुमच्या आशीर्वादाने. होलिकेला विनंती करायची आणि ते दूर केल्यानंतर आपल्याला येणारे जे आरोग्य असतं आपलं ते सुदृढ असतं. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला होलिकेचं पूजन करायचं असतं. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि एक नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य, आपल्या घरचे काही पंचपक्वान्न बनवले असेल ते पंचपक्वान्न हे घेऊन होळीची पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा केल्यानंतर हे अन्न त्या होळीला अर्पण करायचं आहे आणि पाण्याने आपण एक जो पाण्याचा तांब्या भरून आणतो त्या तांब्याने आपल्याला त्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या होळीला आणि होळीला विनंती करायची की आमच्या घरातलं जे काही नैराश्य असेल ते तू घेऊन जा आणि आमच्या घरामध्ये सुखी समृद्धी निर्माण कर. त्या होळीला आपल्याला विनंती करायची. तर होळीच्या दिवशी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे असतात असं गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात. तर ते उपाय आपल्याला जमले त्या दिवशी तुम्ही करू शकता. गाईचे तूप, 11 लवंगा, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, खोबरा, गोटे खोबरे असतात आपल्याला इकडे मिळतं मार्केटमध्ये, ते गोटा खोबरे घ्यायचे, नारळ, पूर्णाची पोळी, वरण भाताचा नैवेद्य हे होळीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय, होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्यात नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप व्हावे. 11 प्रदक्षिणा झाल्यानंतर हा दुसरा उपाय आहे. 11 प्रदक्षिणा झाल्यानंतर गोटा खोबरे, नारळ, तूप आणि नैवेद्य त्या होळीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे. म्हणजे ज्या दिवशी होळी असते ना, पौर्णिमा असते ना, त्या दिवशी काळे तीळ आणि मीठ आपल्या खिशात ठेवायचे दिवसभर आणि ते संध्याकाळी आपण ज्या होळीच्या दर्शनाला जाऊ त्यावेळेस ते होळीमध्ये अर्पण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी नांदते आणि आपले कष्ट जे आपण जास्त करतो ते कष्ट करण्याचे प्रमाण आपले कमी होते. 7 गोमती चक्र ते घेऊन प्रार्थना करा की आपलं काही आपण म्हणतो मला हा त्रास होतो, मला तो त्रास होतो, मला असं होतं, मला तसं होतं, त्या शत्रूंसाठी आपण विनंती करायची त्या होळीला. त्या दिवशी 7 गोमती चक्र घ्यायचे आणि त्या होळी मातेला प्रार्थना करायची आहे की शत्रू माझ्या जीवनात कोणती बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होत, माझ्या मार्गातील सर्व कामे व्यवस्थित होत असे म्हणून तिला अर्पण करायचं आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना काही त्रास असतो, आपण म्हणतो पत्रिकेश माझ्या ग्रह दोष आहे, हा दोष आहे, तो दोष आहे, तर होळीच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं, आपण जी होळी पेटवलेली असते ना त्या होळीची रक्षा घरी आणायची राख आणि ती राख आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत प्रेत नजर दोष कर्णी दोष दूर होतात असं माऊली सांगतात. होळीच्या दिवशी
होळीच्या दिवसापासून 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे 3 पाठ करावे. म्हणजे होळीपासून तर पुढील 40 दिवस जे येतात तिथे बजरंग बाणाचे 3 पाठ करायचे रोज. ते जर आपण केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावे. आपण जर भगवान शंकराला होळीच्या दिवशी संध्याकाळी 21 गोमती चक्र व्हायले तर व्यापार आणि नोकरीमध्ये आपल्याला उन्नती होते. आता व्यापार आणि नोकरीमध्ये आपल्याला उन्नती कशी होते? आता व्यापारामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी तयार होतात. आपलं आता चालणारं दुकान असतं ते कमी चालतं, किंवा नोकरीमध्ये आपल्याला वरिष्ठ त्रास देतात, किंवा मग आपल्याला आपले जे आसपासचे लोक असतात नोकरी करत असताना ते आपल्याला त्रास देत असतात, तर ते आपले संकट दूर होऊन आपल्याला तिथे यश प्राप्त होतं. आता नोकर दोष आपण म्हणतो माझ्या पत्रिकेत हा दोष सांगितलाय, तो दोष सांगितलाय. त्यासाठी आपण काय करायचं? जी होळीची राख असते ती घेऊन यायची आणि सर्व अंगाला आपण जसं दिवाळीच्या दिवशी उष्ण लावतो तसं ती अंगाला राख लावून त्या दिवशी स्नान करायचं आणि शिवलिंगास भस्म लावून पुरणपोळी खाऊ घालावी आणि घरी चौमुखी दिवा लावावा. त्या दिवशी सर्व देवांची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. आपल्या ग्रहातल्या म्हणजे कुंडलीतल्या जेवढ्या ग्रह बाधा असतात ते सर्व दूर होतात. राहू दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात थोडे गोडे तेल भरून तो थोडा गोळ टाकावा व नंतर नारळ अंगावरून 7 वेळा उतारून होळी टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास कमी होतो. जो राहूचा त्रास आपल्याला होतो तो कमी होतो. अजून काही बरेच उपाय आहेत पण ते तुम्हाला याच्यावर येतील, ग्रुपवर येतील. ही सर्व सेवा आपण त्या दिवशी करायची असते. होळीच्या दिवशी आपण जर मनोभावे या सर्व सेवा केल्यात ना तर आपल्याला जे होणारे त्रास आहेत ते त्रास आपले कमी होतात. तर सर्वांना विनंती की होळीची सेवा सर्वांनी करा. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी येतं धुलीवंदन. धुलीवंदनची सेवा करत असताना सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही बाहेर मार्केटमध्ये कलर येतात त्या कलरांची होळी खेळू नका. ते कलर हे केमिकल युक्त असतात, त्यामुळे आपल्या त्वचेचे विकार आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात होत असतात. जर तुम्हाला होळी खेळायची तर गुरुमाऊली आपल्याला काय सांगतात, तुम्ही पाण्याचा ड्रम भरा, त्या पाण्याच्या ड्रम मध्ये पंचगव्य टाका आणि त्या पाण्याची होळी खेळा. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं माऊली आपल्याला सांगत असतात. त्यामुळे सर्वांनी दुसऱ्या दिवशी जे धुलीवंदन असतात ते धुलीवंदनची सेवा खेळत असताना अशा प्रकारे खेळावं. आणि त्यानंतर येणारं सूर्यग्रहण, त्या दिवशी चंद्रग्रहण, त्या दिवशी चंद्रग्रहण आहे. तर त्या दिवशी चंद्रग्रहणाच्या काळामध्ये वेदामध्ये आणि चंद्रग्रहणाचा जो काळ असेल त्या काळामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा कराव्या. आणि सत्यनारायण पूजन करायचं, सत्यनारायण पूजन त्या दिवशी आपल्याला करायचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि त्या दिवशी कोणी अन्न ग्रहण, पाणी ग्रहण करू नका. आणि जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी नियम पाळायचे असतात आणि जे म्हातारे लोक असतात त्यांनी थोडेसे जास्त नियम पाळायचे असतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी हे नियम पाळा. कारण आपण नियम पाळत नाही आणि आपण म्हणतो नंतर मग आमची सेवा केली आम्हाला फळ नाही मिळालं, असं होऊ नये म्हणून हे तुम्हाला माऊली आपल्याला सांगत असतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या सेवेमध्ये सगळ्यांनी या सेवा घरी करा. जर काही अडीअडचण आल्यास काही आहेत, काकू आहेत, आम्ही आहेत, आम्हाला फोन करून तुम्ही विचारू शकता. असो झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करतो. बोलण्याच्या अवघातनं माझ्या मुखातनं जर काही चुकीचं बोललं गेलं असेल तर माझा वाणीचा दोष म्हणून मला क्षमा करा. जे काही योग्य असेल ते श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊलींचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता. प्रार्थना होईल. पुढचा नैवेद्य कोण घेणार आहे ताईंना सांगा. काकू आपल्याशी 2 मिनिटं बोलतील, त्यानंतर प्रार्थना होईल, प्रसाद वाटप होईल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु माऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांना निवार वंदन. दादांनी तसं सर्व काही सांगितलेलंच आहे, पण मला एक थोडंसं बोलायचं होतं. जो आपला कार्यक्रम झाला गाडी परीक्षणाचा, तो कार्यक्रम वरती गुरुपीठावर एवढा गाजतोय की सगळेजण म्हणतात. वरून मला परवा फोन आला, ते म्हणाले की तुमचं बापरे हनुमान मंदिर केंद्र खूपच पुढे चाललंय. त्याच्या मागे ताईची पण हे आहे म्हणा, दादाची, ताईची, सगळे स्वयंसेवक यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. सगळ्यांचं ग्रुपवर येत होतं, मी तर नव्हती तेव्हा इथे, सगळ्यांचं नाव येत होतं ग्रुपवर, यांनी इकडे प्रचार केला, त्यांनी तिकडे प्रचार केला. तर सगळेजण म्हणत होते. त्या गुरुपीठावरून ज्या दादांचा फोन आला होता त्यामुळे तुमच्या केंद्राचं नाव इतकं पुढे त्या सगळेजण
सगळे काही कार्यक्रम असला की सगळे तुटून पडायचं, सगळेजण तुटून पडा, म्हणजे अजून आणखीन आपलं केंद्राचं नाव पुढे जाईल. सगळ्या सेवा नियमाने करा. बस ताई सांगतातच, आणखी तुम्हाला वेळोवेळी मी जरी नसली तरी दादा सांगतात. आणि हा कार्यक्रम जसा आपण गाजवून काढला तसा याच्या पुढचाही कार्यक्रम आपण सगळे मिळून करू, हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना. बस.